नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आपल्या सेविका मदतनीस ताईंसमोर आणण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस ताई ज्या मानधनाच्या प्रतीक्षेत होत्या ते मानधन अजूनपर्यंत जमा झालं की नाही हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनाबाबत मोठी अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांचं राज्य सरकारचं मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीसांचं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी सेविकेंना 8,500 रुपये व मदतनीसांना 5,250 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आतापासूनच म्हणजे या क्षणापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला राज्य सरकारकडून आलेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीसांना येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे शुक्रवार शनिवार 2 दिवसामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये राज्याचं मानधन जमा होणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता राहिला केंद्राचा प्रश्न, जे केंद्राचं मानधन अंगणवाडी सेविकांचं डिसेंबर पासून आणि मदतनीसांचं जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांचं राहिलेलं आहे। तर त्या मानधनासंदर्भात मोठी अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांपर्यंत केंद्राची मानधन जमा होण्याची शक्यता आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सहाय्यक संचालन वित्त विभाग यांच्याशी दूरध्वनीवरून मोबाईलवरून त्यांच्यावरून संपर्क झालेला आहे, त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। 2 दिवसामध्ये ते बोललेले की राज्याचं मानधन जमा होणार आणि त्याच्या पुढचे 2 दिवस म्हणजे मंगळवार बुधवारपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीसांचं केंद्राचं मानधन देखील जमा होणार अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची ही माहिती आणि हा व्हिडिओ ताईंनो, आपण अंगणवाडी सेविका मदतनीस याच्यामध्ये काम करताना आपल्याला मानधन हे प्रत्येक तर आपण कमी मानधनामध्ये काम करतो आणि हे मानधन जे मिळतं ते अगदी मिळालेलं नाहीये, म्हणजे तुटपुंजा मानधनामध्ये काम करून देखील ते मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांची तारांबळ उडालेली आहे। आणि का उडू नये तारांबळ, कारण की याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ते एकल विधवा अनाथ महिला आहेत। एकतर सरकारने भरती करतानाच अशा महिलांची भरती केली ज्या एकल विधवा आहेत आणि अशामध्ये जर त्या महिलांना जर वेळेवर पगार नाही भेटला, वेळेवर मानधन नाही भेटलं तर त्या महिलांचं कुटुंब कसं चालणार याच्या संदर्भात देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत। परंतु आता महत्त्वाची याच्यामध्ये एकच अपडेट आहे, ती म्हणजे की राज्याचं मानधन आतापासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि केंद्राचं मानधन येत्या पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये जमा होणार अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आली। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे, तर जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीच्या योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।